मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी। असं म्हणतात की मुंबईत कोणी उपाशी राहत नाही। प्रत्येक हाताला मुंबईत काम मिळतंच आणि म्हणूनच मुंबईत रोज शेकडोंच्या संख्येनं लोक दाखल होतात आणि ही आपली मुंबापुरी या वाढत्या लोकसंख्येला स्वतःमध्ये सामावून घेते। आज घडीला मुंबईच्या लोकसंख्येनं तब्बल 1.5 कोटीचा आकडा गाठलाय। ही वाढती लोकसंख्या मुंबईच्या उपनगरांमध्ये पसरली आहे आणि यातलंच एक महत्त्वाचं उपनगर म्हणजे गोरेगाव। मुंबईच्या पश्चिम उपनगरांपैकी गोरेगाव हे उल्लेखनीय उपनगर म्हणता येईल, कारण गोरेगावला स्वतःचा एक इतिहास आहे। प्रसिद्ध आरे डेअरी, फिल्म सिटी, अनेक कारखाने या गोरेगावातच आहेत। पूर्वी गोरेगाव हे मध्यमवर्गीय मराठी माणसांचं उपनगर म्हणून ओळखलं जायचं, पण गेल्या काही वर्षात गोरेगावचा चेहरा बदलू लागलाय। गोरेगावात हळूहळू उच्चभ्रू वस्ती वाढू लागली। मोठमोठे उद्योगधंदे आणि शॉपिंग मॉल्स उभे राहिले, उत्तुंग इमारती वाढल्या, पण त्याचबरोबर मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांचंही इथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे। गोरेगावात झोपडपट्ट्यांची संख्याही मोठी आहे, पण या वाढत्या लोकसंख्येबरोबरच गोरेगावात वाढली ती घाण, अस्वच्छता आणि त्याच्या बरोबरीनं रोगराई सुद्धा। आज मितीला गोरेगावची लोकसंख्या 4,61,304 आहे आणि या एवढ्या मोठ्या लोकसंख्येनं दररोज निर्माण केलेला कचरा किती असेल याचा काही अंदाज बांधता येतोय? नाही ना। घरगुती कचरा, बाजार, उद्योगधंदे, मॉल्स आणि बांधकामांमधून निर्माण होणारा कचरा अशा वेगवेगळ्या स्वरूपात एकट्या गोरेगावात तब्बल 425 मेट्रिक टनच्या आसपास कचरा निर्माण होतो, पण तरीही आपल्याला ते फारसं जाणवत नाही। यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे महापालिकेद्वारे लावली जाणारी कचऱ्याची विल्हेवाट। महानगरपालिकेच्या आणि कंत्राटदारांच्या वाहनांतून रोजच्या रोज हा सगळा कचरा उचलला जातो आणि डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकला जातो। तसंच मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत 94 किलोमीटर अंतराचे मुख्य आणि छोटे रस्ते नियमित स्वच्छ केले जातात। स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांच्या मार्फत गलिच्छ वस्त्यांमधल्या आणि झोपडपट्ट्यांमधल्या पायवाटा, घरगल्ल्या, लहान गटारं, शौचालयं यांची सफाई केली जाते। मात्र शहरातला कचरा जिथे नेऊन टाकला जातो त्या डम्पिंग ग्राउंड्सची क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। तसंच गोराई डम्पिंग ग्राउंड बंद झालंय, त्यामुळे भविष्यात कचऱ्याच्या विल्हेवाटीचा यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा राहणार आहे। कचऱ्याच्या या समस्येतून मार्ग काढणं नागरिकांच्याच हातात आहे। त्यासाठी गरजेचं आहे ते कचऱ्याचं योग्य वर्गीकरण आणि विभाजन। ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला आणि तसाच्या तसा गोळा केला तर ओल्या कचऱ्यातून विभागवार किंवा अगदी सोसायट्यांमधूनही सेंद्रिय खतं तयार केली जाऊ शकतात आणि सुक्या कचऱ्यातले बहुतांश घटक पुनर्चक्रांकित करून त्यांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो। यामुळे मोठ्या संख्येनं कचरा वेचकांना रोजगार उपलब्ध होईल। क्षेपण क्षेत्रावर किंवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा नेऊन टाकणं कमी होऊन त्यासाठी लागणारा वाहतूक खर्च कमी होईल आणि चांगल्या प्रतीचं खत उपलब्ध झाल्यानं त्याचा योग्य वापर करून परिसरात पर्यावरणाचा समतोल राखायलाही मदत होईल। विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर कचरा व्यवस्थापनाची खास काळजी घेतली पाहिजे आणि त्यातही नागरिकांची भूमिकाच जास्त महत्त्वाची आहे। प्लास्टिकचा वापर कमी करणं नागरिकांच्याच हाती आहे। प्लास्टिकच्या पिशव्या नाले आणि गटारांमध्ये अडकून पाण्याचा प्रवाह रोखला जातो। 26 जुलै 2006 रोजी मुंबईत जो महाप्रलय आला होता त्यामागे हा घटक महत्त्वाचा मानला जातो। आपल्या घरातील कचरा हा मुंबई महानगरपालिकेकडे देताना सुका कचरा आणि ओला कचरा असं विघटन करून द्यावा, जेणेकरून त्याच्यावरती प्रक्रिया करणं हे सोपं होईल। त्याचबरोबर कचरा जो आपल्या घरात निर्माण होतो
तो कचरा पेटीमध्येच टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जी व्यवस्था उभारलेली आहे त्यानुसारच आपण त्याला सहकार्य करा। मुंबई शहरामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका, कापडी पिशव्यांचा वापर करा, जेणेकरून मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे अवेअरनेस कॅम्पेन आपण राबवतोय त्याला खऱ्या अर्थाने यश येईल आणि मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करा। कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यानं पावसाळ्यात अनेक रोगांना आमंत्रणं मिळतात। त्यात प्रामुख्यानं मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्ती रोग या डासांपासून होणाऱ्या रोगांचा समावेश आहे। अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणी तर डासांची पैदास होतेच, पण त्याचबरोबर अगदी घराघरात जमा झालेल्या स्वच्छ पाण्यातही डासांची पैदास होते। किंबहुना डेंग्यू आणि मलेरियाचे डास घरात आणि परिसरात साठलेल्या स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात। घरातली पाण्याची उघडी टाकी, शोभेचे फ्लॉवर पॉट्स आणि त्याखालच्या बशा, पिंप, घराबाहेर लटकणाऱ्या कुंड्या, वॉशबेसिन खालची गळती, घरावर टाकलेल्या ताडपत्री, घराबाहेर टाकलेलं भंगार, टाकून दिलेल्या उघड्या प्लास्टिकच्या बाटल्या, डबे, टाकून दिलेल्या नारळाच्या करवंट्या, टायर्स, घरातल्या बादल्या, झाडांच्या कुंड्या, इमारतींचे सज्जे या ठिकाणी साचलेल्या पाण्यात प्रामुख्यानं डासांची पैदास होते। त्यामुळे या सगळ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात, कार्यालयात किंवा परिसरात पाणी साचणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यायला हवी। पाण्याच्या टाक्या आणि पाणी साठवण्याची भांडी झाकून ठेवायला हवीत। रिकामे पिंप आणि पाण्याची भांडी नेहमी उपडी करून ठेवावीत। आठवड्याचा एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। या दिवशी घरातल्या बादल्या, पिंप रिकामे करावेत, जेणेकरून डासांच्या पैदाशीलाच आळा बसेल। वेळोवेळी घरात धूर आणि डासनाशकांची फवारणी करून घ्यायला हवी। मच्छरदाण्यांचा आणि खिडक्यांसाठी जाळ्यांचा वापर करावा। मुंबईमध्ये जवळजवळ दररोजचा 7,000 मेट्रिक टनचा कचरा निर्माण होतो आणि यातला जवळजवळ 5,000 हा कचरा असतो आणि 2,000 डेब्रिस असतो। त्यापैकी दररोज 250 मेट्रिक टन कचरा हे निव्वळ गोरेगावमध्ये जनरेट होतो। पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो निर्माण झालेला कचरा आहे तो कधी ना कधी डम्पिंग ग्राउंडला पूर्णपणे व्यापला जातो आणि डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपते। त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या योजना आपण आखलेल्या आहेत। पावसाळ्यामध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, डेंग्यूची शक्यता असते। मलेरियापासून जर आपण चांगल्या प्रकारे हे जर काही क्युरेटिव्ह जर प्रिव्हेंटिव्ह मेजर जर घेतले नाहीत तर त्याच्यामध्ये जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे पूर्णपणे म्हणजे ग्रासरूटपासून म्हणजे जनतेपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे। ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू किंवा सांधेदुखी, अंगावर पुरळ येणं, मळमळ, उलटी ही डेंग्यूची लक्षणं आहेत। तर ताप, थंडी, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या ही मलेरियाची लक्षणं आहेत। मुंबई शहराची मागच्या 3 वर्षातली मलेरियाची आकडेवारी पुढील प्रमाणे। वेळीच उपचार न मिळाल्यास हे सगळे आजार जीवघेणेही ठरू शकतात। इंग्रजीतल्या एका म्हणीनुसार प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि त्यासाठी डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठीच मुळात खबरदारी घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा जरी ताप आला तरी लगेच डॉक्टरांची भेट घ्यायला हवी, कारण कोणताही ताप हा मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असू शकतो। या सगळ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शासकीय पातळीवर सातत्यानं निरनिराळे प्रयत्न केले जातात। हिवतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे हिवताप सर्वेक्षण केलं जातं। तसंच त्यासाठी राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमही आखण्यात आलाय। तर मलेरियासाठी महापालिकेच्या वतीनं फॉगिंग केलं जातं। आणि साचलेल्या पाण्यावर औषध फवारणीही केली जाते। तेव्हा निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यासाठी
रोगांपासून दूर राहण्यासाठी जी प्राथमिक गरज आहे ती म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि घराच्या स्वच्छतेप्रमाणेच आपल्या परिसराची स्वच्छता राखणं. स्वच्छ आणि सुंदर गोरेगाव ही जबाबदारी महापालिकेइतकीच गोरेगावकरांचीही आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय निव्वळ शासकीय पातळीवर हे काम अशक्य आहे. मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा स्वच्छतेची जोरदार मोहीम हातामध्ये घेतली आहे आणि या मोहिमेमध्ये नागरिकांनाच आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही या स्वच्छतेसाठी पुढं आलं पाहिजे, मदत केली पाहिजे. मुंबईत दररोज एका नागरिकाकडून अर्धा किलो कचरा तयार होतो. ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं त्यासाठी मुंबई महापालिकेला प्रचंड मनुष्यबळ वापरावं लागतं, खूप खर्च करावा लागतो. आपण नागरिकांनी जर असं ठरवलं की कचरा कमीत कमी बाहेर यावा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करावा, खास करून प्लॅस्टिकबद्दल जे म्हटलं जातं आहे ते प्लॅस्टिक हे अत्यंत धोकादायक आहे. ते कधीही नष्ट होत नाही, ते कायम त्रास देत राहतं. आता जबाबदारी नागरिकांची आहे. महापालिकेचे हजारो कर्मचारी दररोज कचरा साफ करतात, हजारो वाहनं तो कचरा वाहून दूरवर नेतात. विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा वेळेला नागरिकांनी जर स्वतःहून पुढाकार घेतला आणि आपला जो कचरा आपल्या घरातून बाहेर पडणारा हा कमीत कमी कसा बाहेर पडेल, इकडे तिकडे फेकणार नाही, तो नेमका कचरा कुंडीतच जाईल, ह्याची जर काळजी घेतली तर आपला परिसर स्वच्छ राहील, आपल्या घराप्रमाणे बाहेरचा भाग स्वच्छ राहील आणि मुंबई ही अधिक सुंदर करण्याच्या बाबतीत आपलं गोरेगाव हा पुढाकार घेऊ शकेल असा मला विश्वास आहे. गोरेगावकरांनी तरी माझं गोरेगाव ही मुंबईची शान होईल यासाठी हे सहकार्य दिलं पाहिजे. तेव्हा चला, लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन आणि जनतेच्या सामूहिक प्रयत्नांनी आपण आपलं गोरेगाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवू आणि एका प्रसन्न गोरेगावची नव्यानं सुरुवात करूया.